नमस्कार. इथे आलेल्या सर्वांचं मी सर्वप्रथम स्वागत करते विनायक हॉस्पिटलतर्फे. हे आपले गागरे सर आहेत जे अहिल्यानगरवरून आलेले आहेत. तर एक थोडक्यात ते त्यांचं मनोगत व्यक्त करतील, त्यांचा एक्सपिरियन्स तुम्हाला सांगतील की ऑपरेशनच्या अगोदर त्यांना काय त्रास होता आणि आता त्यांना ऑपरेशन झाल्यानंतर कसं वाटत आहे. बोला सर. नमस्कार, मी प्रसाद गागरे, वय वर्ष 34, राहणार अहिल्यानगर. मला गेल्या 8 वर्षापासून मणक्याचा त्रास होता. तर मी यापूर्वी खूप हॉस्पिटल्स दवाखाने बघितले, पण तो काही सॉल्व्ह झाला नाही कुठं. तर मला ऑपरेशनच्या अगोदर दोन्ही पायामध्ये खूप असह्य वेदना, मुंग्या येणे, पाय जड पडणे किंवा झोपल्यानंतर या अंगावरती न होता या अंगावरती नाही होणे, असे खूप प्रकारचे त्रास भयंकर होत होते. तर मला माझ्या मित्राकडून कळालं की हॉस्पिटलमध्ये मणक्याच्या आजारावरती ट्रीटमेंट होते. तर मी त्यानंतर या ठिकाणी आलो, डॉक्टरांशी कन्सल्ट झालं. ते म्हणले ऑपरेशन करावंच लागेल. तर आम्ही म्हटलं ठीक आहे, आम्ही तयार होतो ऑपरेशनला. पण मी म्हटलं डॉक्टर याची खात्री काय. तर डॉक्टर म्हणजे मी सगळं तुमची खात्री घेतो आहे, तुमचं ऑपरेशन गॅरंटेड सक्सेस होणार याची खात्री सर्वस्वी मी घेतो. तर डॉक्टरांनी सर्व खात्री घेतली आणि मी ऑपरेशनला तयार झालो. मी ऑपरेट झालं आहे, माझं आज 5-6वा दिवस आहे. आणि ज्या माझ्या पहिल्या वेदना होता त्या सगळ्या वेदना माझ्या गेलेल्या आहेत. म्हणजे अगोदर तुम्हाला चालायला प्रॉब्लेम होत होता, बरोबर? चालायला प्रॉब्लेम होत होता, मुंग्या येत होत्या. मुंग्या येत होतं. आणि आता कसं वाटतंय तुम्हाला? आता इथे म्हणजे आपले ऑपरेशन नवीन झाल्यानंतर पेशंट मी आलेले ऑपरेशन थिएटरमधून चालतच खाली आलो होतो ओके. त्याच दिवशी. त्यानंतर माझी भूल पूर्ण उतरली. ऑपरेशन थिएटरमधून मी येताना खाली चालतच आलो आणि एकदम खात्रीशीर काम झालं. कुठलंच बाकीचं सगळं दुखणं माझं गेलेलंच आहे आता. आणि चालायला काही अडचण नाही. मी चालतो फिरतो. मी 10-12 राऊंड सकाळ संध्याकडे रोज मारतो. वरती पण फिरत असतो सगळीकडे. ऑपरेशन होण्याच्या अगोदर तुम्ही किती वेळ चालू शकत होते? ऑपरेशन होण्याच्या अगोदर मी 4-5 मिनटं चाललो की खूप त्रास व्हायचा मला. म्हणजे आता तुम्हाला पूर्ण बरं वाटतंय? पूर्ण बरं वाटतं. बघा, म्हणजे आपल्या हॉस्पिटलमध्ये गॅरंटी पण दिली जाते. इतर कोणत्या हॉस्पिटलमध्ये गॅरंटी दिली जात नाही की मणक्याच्या ऑपरेशन नंतर तुम्ही चालू शकता वगैरे. पण आपले जे पेशंट आहेत ते 1 तासाच्या आतच ऑपरेशन थिएटरमधून चालत बाहेर येतात. इथे आपले अजून एक मावशी आहेत. मावशी, आपलं नाव सांगा. लक्ष्मीबाई क्षीरसागर. ठीक आहे. तुम्हाला याच्या अगोदर काय वेदना होत होत्या ऑपरेशन करण्याच्या अगोदर? चाललं का टुकून खाली बसावं लागायचं, लय कंबर दुखायची. किती वेळ चालू शकत होते ऑपरेशनच्या अगोदर तुम्ही? लय 15 मिनिटं. अच्छा. हा. आणि आता किती वेळ चालू शकता? आता माझं ऑपरेशन केलं ना, ऑपरेशन केलं मी चालत आले, लगेच 5 राऊंड मारले. अच्छा. हा, सकाळ धरून पण 10 राऊंड मारले. एकदम फ्रेश वाटतं मला. नाही मी अशी वाकडी चालायची, अशी वाकडी चालायची. अच्छा. आता सरळ उभी राहते. सगळं शरीर माझं मोकळं झालं. अच्छा. आता चालून दाखवू शकता पेशंटला? 30 वर्षापासून मला त्रास होता. अच्छा. हा, 30 वर्षापासून. मग आता एकदम ओके आहात? आता एकदम ओके झाले. आता किती राऊंड मारू शकता? सकाळून 10 राऊंड मारले. 10 राऊंड मारले. अरे वा, अरे वा. चालून दाखवू शकता थोडंसं पेशंटला? आपले नवीन पेशंट आलेले तिथे. या मावशी या. पहिले मी अशी चालायची. या मावशी, या इकडे. मावशी या. आपलं वय सांगा. वय असं 60-65. कधी ऑपरेशन झालं आपलं? सोमवारी. सोमवारी ऑपरेशन झालं. मग आता एकदम फ्रेश वाटतंय? एकदम फ्रेश वाटत. ओके. इथे आपले नवीन पेशंट आलेले, त्यांना काय सांगू इच्छिता तुम्ही? इकडे सगळे आपले नवीन पेशंट आलेले, त्यांना काय सांगू इच्छिता? त्यांना सांगायचं ऑपरेशन करा, ठीक होते इथं. म्हणजे गॅरंटी आहे? गॅरंटी. हा, ठीक आहे, चालेल. 13 वर्ष झाले तेव्हाच्या दवाखान्यात मी आले होते. माझे 3 मुलं मिलिटरीत आहेत. मी काय म्हणायची, मी रडायची. मी जर म्हणायची सक्सेस झालं तर बरं झालं, जागेवर बसलं मी काय करू, मी रडायची. शेवटी मला इथंच ऑपरेशनला. म्हणजे भीती होती तुमच्या मनामध्ये? मला भीती वाटायची. अच्छा. भीती वाटायची. मग आता फ्रेश झाली एकदम. एकदम ठीक आहे. चालेल. आता काही दुखत नाही. आता काही दुखत नाही? काहीच दुखत नाही. ठीक आहे. म्हणजे बघा, 30 वर्षाचं दुखणं होतं माझं. 30 वर्ष. अच्छा.
म्हणजे इथे कितीही जुनं दुखणं असू दे, हा. पण इथे गॅरंटी दिली जाते की ऑपरेशन नंतर तुम्ही चालत बाहेर येऊ शकता आणि कुठल्याही प्रकारचं पॅरालायसिस होत नाही. आपल्या बरोबर त्यांचा मुलगा आहे, ते 2 शब्द बोलू इच्छितात आपल्यासोबत. 2013 मध्ये हे हॉस्पिटल जुन्या ठिकाणी होतं. आई आणि मी चालू होतो 2012 मध्ये. जरा त्याचं लेडीज वगैरे सांगते का ठीक नाही होत, आता याच्याबरोबर लेडीज ठीक नाही होत, नका ऑपरेशन करू. ॲक्च्युली फॅक्ट माहीत नाही लोकांना. गावाकडं लोक प्रत्येक घरामध्ये म्हटलं तरी 2-3 घरामध्ये एक माणूस झोपून गावामध्ये, कोणी ऑपरेशन करीत नाही. आता आईचं एवढं 67 वय, तिने सांगितलं पण 67 वय आहे. 10 सुरू टाकले, रोड टाकला बिलकुल. तेव्हापासून बिलकुल होतं फ्रेश होतं. हे पूर्ण धोका द्यायचं. आईशी वाकडी उभी राहायची, अशी उभी राहायची. मला रात्रीची झोप नाही, पाय आहेत ना 30 वर्षापासून झोप नव्हती यायला. चावा पाय पूर्ण दुखायचे. आणि आई सांगते 15 मिनिट, आई 3 मिनिटात खाली बसायची जाते. ह्याला मला माहिती आहे 60 मीटर गेली काही बसायची. हा राऊंड आहे 50 मीटरचा. आई 5-6 राऊंड मारते. मतलब 200-250 मीटर चालली तरी आई ऑपरेशन झाले 4 झाले 250 मीटर चालली तरी बसत दुखत नाही. वेदना पूर्ण काहीच येत नाही. फक्त ऑपरेशनची जागा थोडीशी दुखते. कोणतीच वेदना नाही शरीरामध्ये, काहीच नाही. बिलकुल सक्सेस ऑपरेशन. आमच्या गावाला 20-25 ऑपरेशन झाले, बिलकुल क्लिअर. आता मी डिसिजन घेऊ शकतो. आईबद्दल एवढं विचार करून मी डिसिजन घेतली 12 वर्षांनी. ही डिसिजन जर 12 वर्षापूर्वी घेतली आई त्यावेळेस अजून मतलब एक होती, एकदम क्लिअर झाली. आता पण क्लिअर आहे. त्रास सहन केला, शेवटी डिसिजन घेतली तर यावं लागलं मला. बाकी मी भरपूर फिरलो, मला डिसिजन गॅरंटी कुठे दिली. शेवटी मी इथं मी तर गॅरंटी परफेक्ट गॅरंटी घ्यायचं नाही. किती एज असेल आणि किती असेल तर घ्यायचं नाही. बिनधास्त मी केले 67 वयामध्ये आईचं ऑपरेशन फिट आहे. ऑपरेशन करताना कळत पण नाही. असं ऑपरेशन केलं, बिलकुल नॉर्मल. खाली उतरवलं, चालत आले. त्यामध्ये स्ट्रेचरवरून आई उतरली. खाली उतरल्यानंतर आई मी व्हिडिओ बघितला तर आई बिलकुल भावाने व्हिडिओ पाठवला. आई बिलकुल मतलब एकदम बाकीच्या मध्ये आलं सापडता भूल होती, जरा भूल. पाय हात पाटा आपटायची तरी चालायची पाटापाटा. चालेल बघा, म्हणजे कोणाच्या मनात काही भीती जरी असेल तरी पण तुम्ही निश्चिंत राहा. इथे सगळ्या प्रकारचे तुम्हाला